नमस्कार मित्रांनो. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स अँड ॲप्लिकेशन्स. इंजिनिअरिंग म्हणजे फक्त मशीनिंग डिझाईन करणं, सॉफ्टवेअर बनवणं किंवा अ, नवीन प्रॉडक्ट तयार करणं नाही, तर ते काम इकॉनॉमिक दृष्टिकोनातून किती प्रॅक्टिकल आहे ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे. हा विषय समजून घेतल्याशिवाय आपण आपलं डिसिजन मेकिंग अर्धवट राहतं. म्हणून हा हे लेक्चर आपण थोडस जास्त वेळाचं पाहूया. तर परत एकदा सांगतो, इंजिनिअरिंग म्हणजे फक्त मशीन डिझाईन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही, तर इकॉनॉमिक दृष्टिकोनातून त्याचा विचार करणं, यालाच इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स असं म्हणूया. तर आपण ह्याच्या रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट आज आपल्या ह्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण स्टार्ट करू इंजिनिअरिंग इंट्रोडक्शन पासून. इंजिनिअरिंग म्हणजे काय? इंजिनिअरिंग इज द कॉम्बिनेशन ऑफ टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट अँड इकॉनॉमिक्स. जसं की इथं तुम्हाला दिसतंय, इंजिनिअरिंग खरं तर तीन गोष्टीची एकत्र सांगड घालते. त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी, मॅनेजमेंट आणि इकॉनॉमिक्स. आपण डिझाईन किंवा कोडिंग कितीही चांगलं केलं, पण त्याचा खर्च कंट्रोल मध्ये नसेल तर प्रोजेक्ट फेल होतो. म्हणून इंजिनिअरने इकॉनॉमीचा विचार करून डिझाईन आणि प्रोजेक्ट डिसिजन घ्यायला हवे. म्हणजे तुम्ही फक्त टेक्निकली स्ट्रॉंग असताल, तुमचं मॅनेजमेंट चांगलं असेल, तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या असतील, पण जर तुम्ही इकॉनॉमिकली तो फिट आहे का नाही हे तपासले नसेल, तर पूर्ण प्रोजेक्ट फेल्युअर तिथून होतं. म्हणून इंजिनिअरने इकॉनॉमिक दृष्ट्या प्रोजेक्ट करण्यावर भर द्यायलाच हवा. तरच त्याचा तो प्रोजेक्ट हा सर्व दृष्ट्या चांगला होईल. आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, इंजिनिअरिंग बद्दल आता बऱ्याच मुलांना कळतंय असं मी समजून चालतो, कारण टेक्नॉलॉजी म्हणलं की त्यांना कळते. कॉम्बिनेशन ऑफ टेक्नॉलॉजी हा जो शब्द वापरलाय, टेक्नॉलॉजी म्हणजे आता ज्या विविध टेक्नॉलॉजी येतात त्याचा वापर आपण करून रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, ह्याला आपण इंजिनिअरिंग म्हणू शकतो. त्याचबरोबर मॅनेजमेंट म्हणजे काय? ह्या रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करणं म्हणजेच मॅनेजमेंट. आणि प्लस इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स म्हणजे ज्याला, हा जरी कॉमर्स मधला एक पार्ट असला तरी तो इंजिनिअरिंगशी खूप कनेक्टेड असतो, कारण की याच्यामध्ये आपण आपल्या प्रत्येक बाबी, जसं की प्रोजेक्टचं कॉस्टिंग असेल, बजेटिंग असेल, सगळ्या गोष्टी हा याच्यामुळेच आपला प्रोजेक्ट किती फिजिबल आहे, किती चांगला होऊ शकतो, या सगळ्या फॅक्टरवर ते अवलंबून आहे. सो डिफिनेशन, इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स म्हणजे काय? तर इंजिनिअरिंग डिसिजन घेताना कॉस्ट, बेनिफिट, टाइम आणि रिस्क यांचा विचार करणे म्हणजे इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स. परत एकदा सांगतो, इंजिनिअरिंग डिसिजन घेताना कॉस्ट, बेनिफिट, टाइम आणि रिस्क याचा विचार करणं म्हणजे इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स. तर काय कॉस्ट? कॉस्ट म्हणजे तुम्हाला किती खर्च येणार आहे, याचा विचार करणं म्हणजे कॉस्ट. त्याच्यानंतर बेनिफिट म्हणजे आपण जे प्रोडक्ट मार्केटमध्ये आणणार इंजिनिअरिंग प्रोडक्ट, त्याचा आपल्याला फायदा काय, त्याला म्हणू आपण बेनिफिट. टाइम, त्याच्यासाठी किती वेळ खर्च होणार आहे म्हणजे टाइम. आणि रिस्क म्हणजे आलेला प्रोडक्ट चांगला असेल, तो व्हॅल्युएबल असेल किंवा त्यात फेल्युअर होईल, या सगळ्या गोष्टीचा विचार म्हणजे रिस्क. या चार टर्मचा विचार करून जो आपण एक कन्सेप्ट मांडतो त्याला इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स असं म्हणलं जातो. इकॉनॉमिकली व्हायबल डिसिजन फॉर इंजिनिअरिंग प्रोजेक्ट हा याचा मेन एम आहे. याचं मुख्य उद्दिष्ट आपल्याला म्हणता येईल की कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा मिळवणं. म्हणून तुमचं कोणतंही प्रॉडक्ट जर कमी खर्चात तयार झालं तर ते तुम्हाला कधीही फायदेशीर ठरू शकतं. तर त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघू, ऑब्जेक्टिव्ह काय. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजे इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स शिकण्यामागे, इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स आपण का शिकायचं, त्याच्याबद्दल का माहिती घ्यायची, तर त्याचे चार मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत. तर पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे कॉस्ट सेव्हिंग. आता कॉस्ट सेव्हिंग म्हणजे आता म्हणून आपण खर्च, रिसोर्सेस वाया जाऊ नये. तुम्ही जे काही रिसोर्सेस वापरणार आहेत ते एक त्याचं युटिलायझेशन परफेक्ट होण्यासाठी कॉस्ट सेव्हिंग हे पहिलं मेन ऑब्जेक्ट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. प्रॉफिट मॅक्झिमायझेशन म्हणजे तुमचं प्रोडक्ट नुसार ते इतकं चांगलं बनलं पाहिजे की त्याचा फायदा, त्याचं त्या प्रोडक्टचं प्रॉफिट हे कधी पण चांगलं असलं पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये गेलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा ही कन्सेप्टच लक्षात येईल. तुम्हाला कोणताही
कंपनी का हायर करतं, कारण की तुम्ही तिथे जाऊन त्यांचा काहीतरी फायदा करून देणार असतं. त्याच्यामुळेच जे प्रॉफिट मॅक्झिमायझेशन हा पॉइंट येतोय तो त्याच्यामधूनच येतोय की याच्यामध्ये तुम्हाला कंपनीचा जितका जास्त फायदा आहे करून देतील तेवढा तुम्ही करून द्यायचा. त्याच्यानंतर रिस्क रिडक्शन, म्हणजे तुमच्या प्रोडक्ट फेल्युअर होण्यापासून वाचवणं म्हणजे रिस्क रिडक्शन. याच्यामध्ये अनसर्टनिटी कमी करणं याला रिस्क रिडक्शन म्हणतात. तर तुम्ही प्रोडक्ट किती चांगल्या प्रकारे बनवता येईल या गोष्टीतून कळतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे सस्टेनेबिलिटी. त्याच्यामध्ये लॉंग टर्म मध्ये प्रोजेक्ट टिकून राहील असा निर्णय घेणं. म्हणजे आता आपण जो प्रोजेक्ट बनवतोय हा काही काळापुरता मर्यादित नसला पाहिजे. हा प्रोजेक्ट फ्युचरचा विचार करून, लॉंग टर्मचा विचार करून तयार केला पाहिजे. इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स मधल्या ह्या 4 ऑब्जेक्टिव्ह मधल्या चौथा हा ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पाहूया आपण, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स फॉर इंजिनियर्स. हा विषय इंजिनियर साठी का महत्वाचा ठरतो. आता आपण इंजिनियर साठी भरपूर गोष्टी आतापर्यंत बघत आलो. इंजिनिअरिंग साठी किंवा इंजिनियर साठी कितीतरी गोष्टी महत्वाच्या ठरतात, पण इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमिकल व्ह्यू इंजिनियर साठी कसा महत्वाचा ठरतो. तर पहिली गोष्ट डिसिजन मेकिंग. जर तुम्ही खर्च, त्याच्याबरोबर रिस्क, टाइम या सगळ्या फॅक्टरचा जो विचार केला तर तुम्हाला डिसिजन घेताना खूप फायदा होतो. म्हणून डिसिजन मेकिंग तुमची चांगली सुधारते. आणि तुम्ही ज्यावेळेस टीम लीड करताल, तुम्ही कुठल्या पोस्टवर जाताल हायर पोस्टवर, त्यावेळेस तुम्हाला हे डिसिजन मेकिंग खूप कामाला येईल. त्याच्यानंतर तुमच्याकडे हे जर स्किल असेल इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स रिलेटेड, तर तुमची करिअर ग्रोथ खूप लवकर होईल. तुमच्या करिअर ग्रोथला इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू असेल तर तुमची करिअर ग्रोथ लवकर होईल. त्याच्यानंतर इंडस्ट्री रिलेव्हन्स. इंडस्ट्री इंजिनिअरची प्रॅक्टिकल व्हॅल्यू वाढते. म्हणजे फक्त टेक्निकली साऊंड इंजिनियर असून चालत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला त्या इंजिनियरला बाकीच्या टर्म्स पण माहित असणं गरजेचं असतं. म्हणून इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट ठेवण्यामागचा उद्दिष्टच हा आहे की त्या इंजिनियरला सर्व गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. आता काही बेसिक कन्सेप्ट आहेत ज्याला कॉस्ट रिलेटेड कन्सेप्ट म्हणू. आपल्या इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स या पॉइंट्सला धरून 3 प्रकारच्या कॉस्ट कन्सेप्ट आहेत. पहिली फिक्स कॉस्ट, दुसरी व्हेरिएबल कॉस्ट आणि तिसरी सेमी व्हेरिएबल कॉस्ट. तर फिक्स्ड कॉस्ट काय असतं, जो बदलत नाही, जसं की रेंट, मशीन, त्याच्यानंतर मशीन कॉस्ट, ह्या काही गोष्टी ज्याची कॉस्ट बदलत नाही. म्हणजे तुम्ही समजा एखादं स्टार्टअप चालू केलं, सुरुवातीला ज्या वस्तू तुम्ही विकत घेतल्या त्याची किंमत आता बदलणार नाही. त्या तुम्ही आता एकदा खर्च केला, वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलेली, तो झाला तुमचा फिक्स्ड कॉस्ट. आणि त्याच्यानंतर तुमचा येतो व्हेरिएबल कॉस्ट. आता व्हेरिएबल कॉस्ट काय, उत्पन्न म्हणजे प्रोडक्शन नुसार जो तुमचा कॉस्ट बदलतो त्याला व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतो. जसं की रॉ मटेरियल, त्याच्यानंतर पॉवर, लेबर्स. म्हणजे समजा तुमचा तर सुरुवातीला प्रोडक्शन असेल कमी असेल, कारण की तुम्हाला त्यावेळेस कॉस्ट पण कमी असेल, तुमचं बजेट कमी असेल. पण जसं जसं तुमचं प्रोडक्शन वाढत जाईल तसं तसं तुमचं काय होईल, तुम्ही रॉ मटेरियल मध्ये वाढ करताल, त्याच्यानंतर तुमचं मॅन पॉवर वाढेल, त्याचबरोबर त्याच्याबरोबरच्या इतर साधनं वाढतील, मग त्याबरोबर तो कॉस्ट वाढत जातो, त्याला व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतात. तर सेमी व्हेरिएबल कॉस्ट काय, ज्याच्यामध्ये पार्शियली फिक्स्ड, पार्शियली व्हेरिएबल, म्हणजे काही त्यातील गोष्टी फिक्स्ड असतात आणि काही गोष्टी बदलत जातात. तर त्या कन्सेप्टला आपण म्हणू सेमी व्हेरिएबल कॉस्ट. तर कॉस्टचं एक्झाम्पल देण्यात आलं तर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये फिक्स्ड वर्सेस व्हेरिएबल खर्चाचं आपण एक उदाहरण पाहू. ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये मशीन खरेदी ही फिक्स्ड कॉस्ट आहे, पण प्रोडक्शन वाढलं की रॉ मटेरियल लेबर खर्च वाढतो, हा व्हेरिएबल कॉस्ट आहे. जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन करतानाच सांगितलं की सुरुवातीला तुम्हाला एक फिक्स्ड अमाऊंट इन्व्हेस्ट करावं लागते, पण तुम्हाला जसं जसं प्रोडक्शन वाढवत जातं, तुमची ग्रोथ होत जाते, तसं तसं तुम्ही इतर गोष्टीवर खर्च करत जातो, त्याला व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणलं जातं. या दोन्ही खर्चाचं आपल्याला बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ब्रेक इव्हन अनालिसिस. ब्रेक इव्हन अनालिसिस ही इकॉनॉमिक दृष्ट्या एक महत्वाची कन्सेप्ट आहे.
ब्रेक इव्हन अनालिसिस मध्ये एक ग्राफ सुद्धा येतो, ज्याच्यामध्ये समजा आपण एक फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट धरली, तर त्याच्यानुसार एका पॉइंटला तुमचा हा फिक्स्ड कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट चा पॉइंट येतो, ज्याला आपण ब्रेक इव्हन पॉइंट म्हणतो. या ब्रेक इव्हन पॉइंटच्या आधी जो आपण खर्च करतो तिथं आपल्याला ना नफा म्हणजे तिथपर्यंत प्रॉफिट नसतो, आणि ह्या ब्रेक इव्हन पॉइंट मध्ये आपल्याला म्हणजे तिथं ना नफा होतो ना तोटा होतो. ह्या पॉइंट नंतर तुम्हाला प्रॉफिट व्हायला सुरुवात होते. ह्या पॉइंटच्या आधी तुम्हाला प्रॉफिट होत नसतो. तर हा या ब्रेक इव्हन अनालिसिस मधला एक पॉइंट आहे. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे तो बिंदू, ज्याला आपण पॉइंट म्हणू, जिथे खर्च आणि उत्पन्न सारखं होतं. म्हणजे जिथं तुम्हाला खर्च खर्च म्हणजे समजा तुम्ही इन्व्हेस्ट केलेली रक्कम तिथपर्यंत तुमची समजा वसूल झाली असं समजा, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला त्याच्या पुढे गेल्यानंतर खरं प्रॉफिट चालू होतं. त्याला ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हणता येईल. इंडस्ट्रीमध्ये हा पॉइंट कॅल्क्युलेट करूनच प्रोजेक्ट सुरू केला जातो. म्हणून तुम्ही एकदा का एखादा प्रोजेक्ट चालू केला, त्याच्यानंतर काही काळापर्यंत तुम्ही प्लॅनिंग करू शकता की ह्या टाइम पर्यंत आपल्याला कोणताही प्रॉफिट होणार नाही. तुम्ही तुमचं इन्व्हेस्ट केलेली रक्कमच तिथपर्यंत तुम्ही वापरणार, तुमचं त्याच्यावर जे काही एक्सपेरिमेंट असतात ते करत जाणार, आणि तो पॉइंट क्रॉस केल्यानंतर तुमचा प्रॉफिट चालू होणार. ह्या पॉइंटला असं म्हणलं जातं ब्रेक इव्हन पॉइंट. त्याची अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये सगळे पॉइंट्स कव्हर करत आहोत. जसं जसं आपण आणखी याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवू, त्याच्यानंतर आपण काय करू, प्रत्येक पॉइंटची अनालिसिस ही प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळी घेऊ. म्हणजे ब्रेक इव्हन पॉइंट काय असेल, फिक्स कॉस्ट काय कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर व्हेरिएबल कॉस्ट कशाला म्हणायचं, याचे डिटेल मध्ये एक नंतर व्हिडिओ बनवू. पण आज इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स बद्दल आपल्याला पूर्णपणे माहिती मिळावी. आज सेकंड इयर एसपीपीयू मधील विद्यार्थ्यांना सीसीए या अंडर इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स ऍप्लिकेशन हा एक सब्जेक्ट दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट याच्या आत आलेले आहेत. त्याच्यामुळे मी त्या मुलांना, अशा सेकंड इयरच्या मुलांना ह्या कन्सेप्ट कळावेत म्हणून या एकाच लेक्चर मध्ये सगळे कन्सेप्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याच्यामुळे त्या मुलांना कमीत कमी सेमिस्टर होण्यापूर्वी बऱ्याच गोष्टीचं नॉलेज यावं म्हणून. त्यामुळे हा पॉइंट आपण थोडे थोडे करून कव्हर करू. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो डिमांड अँड सप्लाय. डिमांड अँड सप्लाय हा सगळ्यांना परिचित असा एक पार्ट आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक मार्केटचं डायनामिक्स, डिमांड फोरकास्टिंग या दोन गोष्टी येतात. पहिल्यांदा मार्केटमध्ये कोणताही प्रॉडक्ट यशस्वी होणार की नाही हे डिमांड आणि सप्लाय वर अवलंबून असतं. तर डिमांड म्हणजे काय, डिमांड म्हणजे मागणी, सप्लाय म्हणजे आपण त्याला जो पुरवतोय ते. मग डिमांड किती आणि सप्लाय किती, ह्याचा जो गणित आहे याला डिमांड आणि सप्लाय म्हणलं जातं. डिमांड फोरकास्टिंग ही इकॉनॉमिक्स मधली एक मोठं अप्लिकेशन आहे. आता ह्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी डिटेल मध्ये पाहू, पण खरं तर आता मार्केटमध्ये हा पॉइंट खूप महत्वाचा ठरतो. कारण की आज समजा बघा, तुम्ही आता कोणतंही समजा मोबाईलचं एखादं उदाहरण घ्या. मोबाईल आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ह्याची मागणी उद्या वाढणार आहे का कमी होणार आहे. एखादी ब्रांचचं पण आपण आता फोरकास्ट करतो. जसं की आता ऍडमिशनच्या काळात कम्प्युटर ब्रांच आहे, त्याच्या रिलेटेड आपण माहिती घेत होतो की ही ब्रांच भविष्य काळात किती चांगली राहील, त्याच्याबद्दल म्हणजे त्याचं भविष्य किती असेल. अशाच प्रमाणे आपण जर प्रोडक्ट मार्केटमध्ये आणत असेल तर ह्याचं उद्या जाऊन काय भविष्य असेल याचा फोरकास्टिंग मध्ये, यालाच डिमांड फोरकास्टिंग म्हणू. म्हणून डिमांड फोरकास्टिंग करणं खूप गरजेचं आहे. जर तो हा प्रोडक्ट बरेच काळ मार्केटमध्ये डिमांडिंग राहणार असेल तर तो मार्केटमध्ये आणण्यात फायदा आहे. नाहीतर काय, जसं आता इलेक्ट्रिकल व्हेकल वगैरे आपण जे लॉंग टर्मचे प्रॉडक्ट पाहतो, या सगळ्या गोष्टीचा आधी फोरकास्टिंग केलं जातं आणि त्याच्यानंतर तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणला जातो. आता त्याच्या पुढचा कन्सेप्ट आहे टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. त्याच्यामध्ये प्रेझेंट व्हॅल्यू, फ्युचर व्हॅल्यू या दोन गोष्टी आलेल्या आहेत. समजा प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे आता त्या वस्तूची किंमत किती. समजा एखाद्या वस्तूची किंमत 2000 मध्ये म्हणजे 2000 साली 100 रुपये आहे, त्याच वस्तूची किंमत 2025 मध्ये 100 असेल का.
नाही तर ती नक्कीच बदललेली असते. आजचा 100 रुपये आणि 5 वर्षांनी मिळणारा 100 रुपये ह्याच्यामध्ये नक्कीच बदल असतो. म्हणून प्रेझेंट व्हॅल्यू आणि फ्युचर व्हॅल्यू ही बदलत जाते. त्याच्यासाठी इंटरेस्ट, इन्फ्लेशन मुळे पैशाची व्हॅल्यू बदलते. त्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेताना टाइम व्हॅल्यू ऑफ मनी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या आजच्या वस्तूला उद्या कोणती व्हॅल्यू मिळणार आहे, त्याची प्रेझेंट आणि फ्युचर व्हॅल्यू या दोन गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं असतं. ही टाइम व्हॅल्यू मनी कन्सेप्ट आहे, जो मी डिटेल मध्ये याच्यावर आपण नंतर प्रत्येक गोष्टीवर एक एक व्हिडिओ बनवणार आहे. तर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी हे आतापर्यंत तुम्ही समजून घ्या. तर पुढचा पॉइंट आहे रिस्क अनालिसिस. तर मार्केट, टेक्निकल, फायनान्शियल या तीन गोष्टीवर आपण रिस्क अनालिसिस बघणार आहे. तर प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये काहीतरी अनसर्टन्टी असते. तर मार्केट बदलतो, त्याच्यानंतर कॉम्पिटिटर नवीन प्रोडक्ट आणतो आणि त्याच्या पॉलिसीज बदलतात. त्याच्यामुळे मार्केट, त्याच्यानंतर टेक्निकल आणि फायनान्शियल या तीन गोष्टीमुळं आपल्या प्रोडक्टचं सस्टेनेबिलिटी, तो उद्या मार्केटमध्ये कसा राहतो, सगळ्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. आता अशा वेळेस इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्सचा विचार करताना दोन गोष्टी लक्षात ठेवा. एखादा तुम्ही प्रोजेक्ट सिलेक्ट करायला गेले तर दोन गोष्टी पहा, फिजिबिलिटी स्टडी आणि कॉस्ट बेनिफिट अनालिसिस. तर प्रोजेक्ट सुरू होण्याआधी त्याची फिजिबिलिटी स्टडी होते. म्हणजे तो फिजिबल आहे का, तो होणं शक्य आहे का, तो मार्केटमध्ये सर्वाइव्ह होणं शक्य आहे का, या गोष्टीचा आधी चाचपणी केली जाते, नंतर तो प्रोजेक्ट मार्केटमध्ये आणला जातो. त्याच्यानंतर कॉस्ट बेनिफिट अनालिसिस हा दुसरा पॉइंट आहे. कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करून ठरवलं जातं की हा प्रोजेक्ट फायदेशीर ठरेल की नाही. म्हणून कॉस्ट आणि बेनिफिट ह्या दोन गोष्टी पण विचारात घेणं तेवढंच महत्वाचं ठरतं. आता एक उदाहरण म्हणून पाहू, हायवे प्रोजेक्ट किंवा मेट्रो प्रोजेक्ट यामध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते, पण फ्युचर मध्ये टोल कलेक्शन मुळे याला फायदा होतो. म्हणजे आजकाल जे हायवे बांधताना तुम्ही मोठमोठे पाहतात, ते सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट एक जो ज्याने ते केलेला आहे तो करतो आणि नंतर टोल कलेक्शन मध्ये ते पैसे वसूल केले जातात. म्हणून हे त्यातलंच एक उदाहरण घेतलं जातं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स अनालिसिस करून प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो. उद्या टोल कलेक्शन किती होतं ह्याचा विचार करण्यापेक्षा त्याच्यातून तो मिळणारच आहे हा विचार करून हा निर्णय घेतला जातो. वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन मिळतात. आता काही नवीन कंपनी आल्यात पोको सारख्या वगैरे वगैरे, त्या कमी किमतीत तुम्हाला बरेच फीचर देतात. मग मुलं किंवा जे कस्टमर आहेत ते काय करतात, कमी किमतीत जास्त फीचर देणारे कॅमेरा असतील, जास्त 5G ज्याच्यात एनेबिलिटी आहे असे मोबाईल घेतात. म्हणजे लो कॉस्ट हाय युटिलिटी हा कोणत्याही प्रोडक्ट मधला एक की पॉइंट ठरू शकतो. आता मॅन्युफॅक्चरिंग डिसिजन कसा घेतला जातो, तुम्ही आता प्रत्येक स्टेप बघा. आपण आता एक एक गोष्टीचे अनालिसिस करून आलो. तुम्हाला जर उद्या स्वतःचा बिझनेस, स्वतःचा स्टार्टअप टाकायचा असेल तर ह्या सगळ्या एक एक स्टेप तुमच्यासाठी खूप महत्वाच्या. म्हणून सुरुवातीपासून मी एक गोष्ट म्हणतोय, इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स हा विषय का महत्वाचा ठरतो. तर मॅन्युफॅक्चरिंग डिसिजन घेताना काय करावं लागतं, प्रोडक्शन प्रोसेस मध्ये लीन मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमेशन वापरल्यास खर्च कमी होतो तर आणि आउटपुट जास्त मिळते. म्हणजे दोन टाइप्स आहेत त्याच्यात, लीन मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमेशन वर्सेस मॅन्युअल लेबर. ऑटोमेशन जर तुम्ही वापरलं तर काय होईल, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी मशीनद्वारे केल्या जातात. जो खर्च आपण लेबरवर करणार आहे तो कुठेतरी कमी होईल आणि त्याच्यामुळे कंपनीला फायदा होतो. ह्या दोन टेक्निक्स आहेत याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये पाहू. पण ह्या दोन टेक्निक लक्षात ठेवा, लीन मॅन्युफॅक्चरिंग आणि ऑटोमेशन. तर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये रोबोटिकचा यूज हा आपल्याला म्हणजे लेबरच्या कमी वापरासाठी प्रेरित करतो. म्हणून आता बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये त्याचा वापर केला जातो. त्याचं उदाहरण सगळ्यांना कळू शकतं आणि त्याच्यामुळे खर्च पण वाचतो आणि कामाची अॅक्युरेसी पण खूप चांगली राहते. तर प्राइसिंग स्ट्रॅटेजीज हा एक महत्वाचा पॉइंट आहे. कारण प्राइसिंग स्ट्रॅटेजी मध्ये ठरवतात कोणत्या प्रोडक्टचं प्राइसिंग कशामुळे ठरतं. तर ह्याच्यामध्ये तीन प्रकारच्या प्राइसिंग आहे. पेनिट्रेशन प्राइसिंग, स्कीमिंग प्राइसिंग, कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग. हे तीन मॉडेल वापरून आपण निर्णय घेतो.
तर व्यवसायाच्या उत्पन्नाची किंवा सेवाची किंमत ठरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीला प्राइसिंग स्ट्रॅटेजी म्हणतात. म्हणजे प्रोडक्शनची आणि सर्व्हिसची व्हॅल्यू ठरवण्यासाठी जी स्टाईल वापरलं जातं त्याला प्राइसिंग स्ट्रॅटेजी म्हणतात. ह्यामध्ये जे मार्केटमधील कॉम्पिटिटर आहेत त्यांना फेस करणं, कॉम्पिटिटरचे म्हणजे जे कस्टमर आहेत त्यांना अट्रॅक्ट करणं आणि व्यवसायाचा नफा वाढवणं यासारख्या अनेक गोष्टीचा विचार केला जातो. तर काही प्रमुख त्याच्यामध्ये आहे हे ज्याच्या जसं पेनिट्रेशन प्राइसिंग, स्कीमिंग प्राइसिंग, तसंच काय व्हॅल्यू बेस्ड प्राइसिंग याच्यामध्ये व्हॅल्यूचा विचार करून प्राइसिंग ठरवली जाते. त्याच्यानंतर कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग, कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग जो पॉईंट दिलेला आहे त्याच्यामध्ये इतर प्रतिस्पर्ध्याची प्राइस काय त्याचा विचार करून प्राइसिंग ठरवली जाते. त्याच्यानंतर कॉस्ट प्लस प्राइसिंग, उत्पादन तयार करण्यासाठी येणारा खर्च किती त्यावर नफा जोडून किंमत ठरवली जाते. त्याच्यानंतर प्रीमियम प्राइसिंग, उच्च दर्जाच्या उत्पन्नासाठी प्राइसिंग पण तशीच असते. त्याच्यानंतर डिस्काउंट प्राइसिंग, विक्री काही उत्पादन असे असतात त्याला डिस्काउंट प्राइसिंग लावली जाते. त्याच्यानंतर पेनिट्रेशन प्राइसिंग, बाजारात नवीन उत्पादन आणताना सुरुवातीला कमी किंमत ठेवून नंतर म्हणजे ग्राहकांना आकर्षित केलं जातं. कारण तुमचं प्रॉडक्ट नवीन आहे, सध्या कोण घेणार नाही. बऱ्याच कंपन्या तुम्ही बघता जसं आता डिटर्जंट मध्ये असतील का येतात सुरुवातीला प्राइसिंग कमी ठेवतात, लोकांनी वापरल्यानंतर तुमचा खप वाढल्यानंतर तुम्ही त्याची नंतर किंमत वाढवू शकता. त्यानंतर स्कीमिंग प्राइसिंग म्हणजे बाजारात नवीन उत्पादन आणताना सुरुवातीला जास्त किंमत ठरवून नंतर ती हळूहळू कमी केली जाते, त्याला स्कीमिंग म्हणतात. पेनिट्रेशन मध्ये सुरुवातीला कमी किंमत असते. सो या प्राइसिंग स्ट्रॅटर्जी आहेत. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यात प्राइसिंग स्ट्रॅटर्जीचं एक उदाहरण आहे, ज्याच्यामध्ये आयफोन आणि अँड्रॉइडचं प्राइसिंग कसं केलं जातं. उदाहरणार्थ एखादा ऍपलचा फोन, ज्याला आयफोन म्हणू आपण, आणि अँड्रॉइडचा फोन घेऊ. आता ऍपलचा फोन हा हाय प्राइसिंग मध्ये येतो. आजकाल तुम्हाला माहिती आहे ऍपलचे जे फोन आलेले आहेत 15, 16, 17, आता जे काही जनरेशन चाललेलं असेल ह्याची हाय प्राइसिंग असते, प्रीमियम मार्केटसाठी असतो हा. म्हणजे जे कस्टमर आहेत जे अफोर्ड करू शकतात त्यांच्यासाठी आयफोन बनवलेला असतो, म्हणून ती प्राइसिंग स्ट्रॅटेजी वेगळी ठरते. तर अँड्रॉइड फोन हे कम्पिटेटिव्ह प्राइसिंग स्ट्रॅटेजी वरून, म्हणजे आयफोन साठी हाय प्राइसिंग स्ट्रॅटेजी त्याला प्रीमियम स्ट्रॅटेजी म्हणू शकतो, आणि कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग अँड्रॉइड फोन साठी म्हणजे जर तुमचं ब्रँड चांगला आहे तर तुम्ही किंमत चांगली ठेवू शकता. सॅमसंग जसे असे जे ब्रँडेड कंपन्या आहेत त्या, आणि जो ऑदर आहेत ते काय करू शकतात की आपले नवीन असताना कमी किंमत ठेवून बाकीच्या स्ट्रॅटेजी वापरू शकतात. हे एका एक्झाम्पल पासून तुम्ही समजू शकता. आता पुढचा पॉइंट आहे रिप्लेसमेंट डिसिजन. आता जुनी मशीन वापरायची की नाही याच्यासाठी रिप्लेसमेंट डिसिजन नावाचा एक प्रकार असतो. जर मशीन ए बी इनिशियल कॉस्ट कमी असला तरी मेंटेनन्स खर्च जास्त असेल तर लॉंग टर्म मध्ये तोटा होतो. त्यासाठी इकॉनॉमिक्स अनालिसिस आवश्यक आहे. आता R&D इन्व्हेस्टमेंट, रिसर्च. आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रत्येक कंपनीमध्ये हा सेल असतो. प्रत्येक कंपनीमध्ये R&D मध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते का, तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा फ्युचरसाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असतो. इलेक्ट्रिक व्हेकल वर R&D मध्ये गुंतवणूक केल्यामुळे कंपन्यात भविष्यात टिकून राहतात. आजकाल ईव्ही वर खूप सारा रिसर्च होतोय आणि त्याच्यामधून तुम्ही बघता की खूप साऱ्या कंपन्या त्या मार्केटमध्ये आणत पण आहेत. द इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स चे ऍप्लिकेशन पाहूया आपण काही. त्याच्यामध्ये पहिलं येते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. तर इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्सचा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काय रोल आहे ते बघू. तर रोड्स, डॅम्स आणि स्मार्ट सिटी या प्रोजेक्ट मध्ये पब्लिक मनी वापरली जाते. आता हे आपण पब्लिक सेक्टर मध्ये बघूया, ज्याच्यामध्ये आपला जो आपण टॅक्सद्वारे जो सरकारला पैसा देतोय त्याच्यामध्ये हा मनी खर्च केला जातो. इकॉनॉमिक अनालिसिस करून सोशल बेनिफिट आणि कॉस्ट याचा विचार केला जातो. म्हणजे तो समाजासाठी किती महत्वाचा आहे, कोण असे प्रोजेक्ट कुठे किती फायदेशीर ठरू शकतात ह्या गोष्टीचा विचार करून मग नंतर हे प्रोजेक्ट
पुट फॉरवर्ड केले जातात आणि मग ते उभारले जातात. म्हणून यासाठी ती स्ट्रॅटजी वापरली जाते. एनर्जी सेक्टर, आता रिन्युएबल एनर्जी, नॉन रिन्युएबल एनर्जी, त्याच्यात कसं आहे, रिन्युएबल मध्ये इनिशियल कॉस्ट जास्त, लॉंग टर्म फायदा जास्त असतो. नॉन रिन्युएबल मध्ये चीप आहे पण फ्युचर मध्ये स्टोरेज येऊ शकतं, शॉर्टेज येऊ शकतं. म्हणून एनर्जी सेक्टर मध्येही ह्या गोष्टीचा विचार केला जातो. त्याच्यानंतर आयटी आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्री. आता इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स मध्ये आयटी सॉफ्टवेअर मध्ये आपण कसं पाहू शकतो, सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मध्ये इकॉनॉमिक्स खूप महत्वाचा असतो. बजेटिंग, मॅन पॉवर कॉस्ट, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट यामध्ये चुकीचा अंदाज म्हणजे मोठं नुकसान असतं. जर तुम्ही करेक्ट प्रेडिक्शन करू शकला, सॉफ्टवेअरचं बजेटिंग व्यवस्थित करू शकला, तर तुमचं प्रोडक्टिव्हिटी खूप चांगली, नाहीतर याचा सरळ अर्थ म्हणजे तुम्ही खूप मोठा लॉस करू शकता. म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सस्टेनेबिलिटी, ग्रीन टेक्नॉलॉजी, आजच्या काळात ग्रीन टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट इकॉनॉमिक्स खूप महत्वाचे आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट शिवाय प्रोजेक्ट यशस्वी होत नाही. म्हणून ग्रीन टेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स या दोन गोष्टीही तितक्याच महत्वाच्या ठरतात. काही केस स्टडीज पण पाहू आपण. त्याच्यामध्ये टाटा नॅनोचा प्रोजेक्ट पाहू. टाटा नॅनो, नॅनो ही सगळ्यांना गाडी माहित आहे, ज्याच्यात लो कॉस्ट डिझाईन असूनही मार्केट फेल्युअर आलं कारण इकॉनॉमिक्स मध्ये डिमांड अनालिसिस चुकलं. म्हणून ही केस स्टडीचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. त्यानंतर दुसरी केस स्टडी बघता येईल ज्याच्यामध्ये टेस्ला ही आता मार्केटमध्ये आलेली नवीन इलेक्ट्रिकल कार आहे. त्याच्यामध्ये हाय R&D इन्व्हेस्टमेंट आहे, हे लॉंग टर्म रिटर्न्स मिळतात. सुरुवातीला इनिशियल नुकसान आहे पण आता मोठं यश मिळतंय. त्याच्यामुळं हे एक उदाहरण सगळ्यांना रिलेटेड आहे. केस स्टडी 3 मध्ये आपण बघू मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट. त्याच्यामध्ये ह्यूज इन्व्हेस्टमेंट असतात पण तो सोशल बेनिफिट असतो. इनिशियल खर्च प्रचंड आहे पण लोकांच्या सोयीसाठी आणि पोल्युशन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. जे आता सध्या पुण्यात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मेट्रो दिसतच असतील. याच्यामध्ये सरकारने बरेच वर्ष मेहनत पैसा घालवून आपल्यासाठी ते मेट्रोचे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत. याच्यात इन्व्हेस्टमेंट ही खूप लागलेली आहे पण ह्याचा सोशल बेनिफिट आज जिथे जिथे मेट्रो आहे त्यांना तो लक्षात येऊ शकतो. तर समरी मध्ये काय गोष्टी लक्षात घ्या. आज आपण काय काय पाहिलं तर इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्सची डेफिनेशन, महत्वाचे कन्सेप्ट आणि विविध ऍप्लिकेशन. कारण इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्सचे कन्सेप्ट खूप आहेत. आपण जेवढं शिकायला जाऊ तेवढं इंजिनिअरिंग इकॉनॉमिक्स मध्ये आहे. पण आज जे आपण टर्म्स पाहिल्या, ज्या कंडिशन पाहिल्या, ह्या काही गोष्टी महत्वाच्या तुमच्यासाठी ठरतील. तर की टेक अवेज काय आहेत की ते तुम्हाला ह्यातून मिळतील. एक स्मार्ट डिसिजन मेकिंग, इकॉनॉमिक्स शिवाय इंजिनिअरिंग डिसिजन अपूर्ण असतो. तुम्हाला इकॉनॉमिक्स नॉलेज असेल तर तुम्ही इंजिनिअरिंग डिसिजन तेवढ्याच परफेक्टली घेऊ शकता. स्मार्ट डिसिजन मेकिंग इंजिनिअरला भविष्यात यशस्वी बनवतं. या सगळ्या गोष्टीचं नॉलेज असेल तर तुमचे निर्णय एकदम परफेक्ट आणि बॅलन्स पद्धतीने होतात. कन्क्लुजन, शेवटी कन्क्लुजनला येताना मी एक गोष्ट सांगेन, इंजिनिअरिंग म्हणजे फक्त इनोव्हेटर किंवा डिझायनर नव्हे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्हर प्लस इकॉनॉमिक थिंकर देखील असावा. म्हणजे काय, इंजिनिअरिंग फक्त तुम्ही काहीतरी शोध लावताय, त्याच्याबरोबर कुठेतरी डिझाईन करताय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय, हे सगळं थेरॉटिकली ऐकायला खूप बरं वाटतं. मी असा असा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन, मी असा ह्यूज प्रोजेक्ट तयार करेन, मी समाजाची अशी मदत करेल, असं इंजिनिअरिंग मध्ये थेरॉटिकली खूप बोललं जातं. पण थेरॉटिकली बोलून चालत नाही, त्याला इकॉनॉमिकची जोड असेल. कारण पैशाशिवाय कोणतंही काम होत नाही. जर बजेटिंग असेल, बजेट सँक्शन असेल, बजेट तुम्हाला मिळत असेल तरच तो प्रोजेक्ट फिजिबल होतो. म्हणून तुम्ही कितीही नोवेल आयडिया आणा किंवा त्याच्या रिलेटेड थिंक करा, खूप रिसर्च करा, त्याच्यामध्ये डीप मध्ये जावा, शेवटी तुम्हाला ते इकॉनॉमिकली परफेक्ट बसवावं लागेल. म्हणून इंजिनियर साठी इकॉनॉमिक्स हे तितकंच महत्वाचं आहे. इकॉनॉमिक्सची स्टडी केलेला इंजिनियर उद्या डिसिजन मेकिंग मध्ये कधीही मागे राहणार नाही. त्यामुळं जाता जाता आपला व्हिडिओ एंड करताना एक गोष्ट सांगतो की इंजिनिअरिंगला इकॉनॉमिक्सची जोड असेल
तर तुम्ही एक परफेक्ट इंजिनियर होताल आणि तुमच्या करिअरची ग्रोथ ही तेवढीच परफेक्ट होईल. आज आपल्या सेकंड इयरला CCA अभ्यासक्रमामध्ये हा एक पार्ट ऍड केलेला आहे. त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट दिलेला आहे, त्याच्याबरोबर काही केस स्टडी आहे. तर विद्यार्थ्यांनी एक केस स्टडी कराव्यात. त्याच्यामध्ये दिलेल्या मार्केट स्ट्रॅटर्जी, प्राइसिंग स्ट्रॅटर्जी, ब्रेक इव्हन अनालिसिस, टाइम व्हॅल्यू मनी या कन्सेप्ट समजून मार्केट मधल्या बऱ्याच गोष्टीवर रिसर्च करावा. म्हणजे तुम्हाला ज्या मी एक एक उदाहरण दिलं, तर तुम्ही स्वतः जाऊन समजा एखादा मार्केट मधल्या टेलिकॉम प्राइसिंग आहे, त्याची स्ट्रॅटर्जी कोणत्या प्रकारे ठरवली जाते. प्राइसिंग स्ट्रॅटर्जी आता 5 ते 7 प्राइसिंग स्ट्रॅटर्जी आपण बघितल्या. त्या प्राइसिंग स्ट्रॅटर्जी नुसार आपण त्याची प्राइस कशी ठरवतो. एखादं प्रोडक्ट आहे, आयफोनची स्ट्रॅटर्जी कशी ठरवली जाते, त्याचबरोबर अँड्रॉइडची स्ट्रॅटर्जी कशी ठरवली जाते. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आता विचार केला, तुम्हाला फ्युचर मध्ये त्याचा उपयोग होईल. सो व्हिडिओ सर्व इंजिनियर साठी आहे, इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि सर्व अशा लोकांसाठी आहे जे इंजिनिअरिंग आणि इकॉनॉमिक्स मध्ये इंटरेस्ट ठेवतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि याच्या रिलेटेड कोणताही टॉपिक बद्दल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. थँक्यू.